सर्व बायबल वाचकांना नाताळाच्या शुभेच्छा. वर्षाचा हा काळ आपल्या अंतःकरणाला उबदार करतो आणि आपल्याला आनंदाने भरतो. नाताळ हा संपूर्ण मानवजातीचा तारणहार येशू ख्रिस्त या जगात आल्याबद्दल आभार मानण्याचा काळ आहे. देवाचा पुत्र येशू पाप आणि मृत्यूच्या नियमाने बांधलेल्या सर्व मानवजातीला वाचवण्यासाठी आला. तो या जगात व्यक्तिशः आला आणि वधस्तंभावर खिळून देवाची इच्छा पूर्ण केली. येशूचा जन्म हा देवाचा गौरव आहे आणि सर्व मानवजातीसाठी एक महान आशीर्वाद आहे. या आनंददायी नाताळाच्या दिवशी नाताळाच्या मागचा आध्यात्मिक अर्थ फक्त बायबलच पाहेल. मत्तय 2:9-12. राजाचे म्हणणे ऐकून ते निघून गेले आणि पूर्वेला त्यांनी पाहिलेला तारा त्यांच्यापुढे चालत गेला आणि तो आला आणि बाळ ज्या ठिकाणी होते त्या जागेवर उभा राहिला. तेव्हा त्यांनी तारा पाहिला तेव्हा ते खूप आनंदित झाले. घरात आल्यावर त्यांनी बाळाला त्याची आई मरिया हिच्यासोबत पाहिले आणि त्यांनी जमिनीवर पडून त्याची उपासना केली. नंतर त्यांनी आपले खजिना उघडले आणि त्याला सोने, धूप आणि गंधर्स भेटवस्तू दिल्या आणि देवाने स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नये अशी ताकीद दिल्यानंतर जादूगार दुसऱ्या मार्गाने त्यांच्या स्वतःच्या देशात गेले. 2000 वर्षांपूर्वी येशू तारणहार म्हणून त्याचे ध्येय पूर्ण करण्यासाठी देवाच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीवर आला. मत्तय 1:18 आपल्याला सांगते की पवित्र आत्म्याने देवाचा पुत्र म्हणून जन्मलेला येशू त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून वाचवण्यासाठी आला. देवाचा पुत्र असूनही येशू मानवी स्वरूपात या पृथ्वीवर आला. तो वैभवाने जन्माला आला नाही तर नम्रपणे एका तबेल्यात जन्माला आला आणि त्याला गोठ्यात ठेवले. उपदेशक 3:18 आपल्याला सांगते, मी मानवपुत्रांबद्दल स्वतःला म्हटले, देवाने निश्चितच त्यांची परीक्षा घेतली आहे जेणेकरून त्यांना कळेल की ते फक्त पशु आहेत. येशू अशा लोकांना वाचवण्यासाठी आला होता जे अनेक बाबतीत प्राण्यांपेक्षा वेगळे नाहीत. सुरुवातीला देवाने मानवजातीला त्याच्या प्रतिरूपात त्याच्याशी संवाद साधण्यासाठी, जो आत्मा आहे, आणि सृष्टीवर राज्य करण्यासाठी निर्माण केले. पण चांगल्या आणि वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाण्यात आदामाने केलेल्या अवज्ञामुळे मानवी आत्मा मरण पावला. देवापासून वेगळे झाल्यामुळे मानवजात पापात जगत होती आणि प्राण्यांप्रमाणे इच्छांनी प्रेरित होती. येशूला गोठ्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी असलेल्या भांड्यात ठेवले जाणे हे दर्शविते की तो देवापासून वेगळे राहणाऱ्यांना जीवन देण्यासाठी आध्यात्मिक अन्न म्हणून आला होता. योहान 6:51-55 मध्ये येशू म्हणाला, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मी आहे. जर कोणी ही भाकर खाईल तर तो सर्वकाळ जगेल. आणि जगाच्या जीवनासाठी मी देईन ती भाकर माझे शरीर आहे. मग यहुदी एकमेकांशी वाद घालू लागले आणि म्हणाले, हा माणूस आपल्याला त्याचे शरीर कसे खायला देऊ शकतो? म्हणून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खरे सांगतो, जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या पुत्राचे मांस खाल्ले नाही आणि त्याचे रक्त प्याले नाही तोपर्यंत तुमच्यात जीवन नाही. जो माझे मांस खातो आणि माझे रक्त पितो त्याला अनंतकाळचे जीवन आहे आणि मी त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. कारण माझे शरीर खरे अन्न आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. स्वर्गातून खाली आलेली जिवंत भाकर खाणे म्हणजे देवाच्या वचनांपासून आध्यात्मिक भाकर बनवणे. ज्याप्रमाणे भौतिक शरीराला अन्नाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आत्मा देखील आत्म्याची भाकर खाऊन जगतो. येशू जीवनाची भाकर बनला जेणेकरून प्राण्यांपेक्षा वेगळे नसलेल्या लोकांना देवाच्या मुलांमध्ये रूपांतरित करता येईल. बाळ येशूला गोठ्यात ठेवण्यात आले जेणेकरून आपल्याला ही महत्त्वाची वस्तुस्थिती समजेल. मत्तय 2:1 पुढे आपल्याला सांगते की पूर्वेकडून येणारे जादूगार जेरुसलेममध्ये कसे आले आणि म्हणाले, यहुद्यांचा राजा म्हणून जन्मलेला तो कुठे आहे? कारण आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहिला आणि त्याची उपासना करण्यास आलो आहोत. हेरोद राजा हे ऐकून अस्वस्थ झाला आणि त्याच्यासोबत सर्व जेरुसलेमही अस्वस्थ झाले.
हेरोदने सर्व मुख्य याजकांना आणि शास्त्र्यांना एकत्र केले आणि ख्रिस्ताचा जन्म कुठे होणार आहे याची चौकशी केली. हेरोदने तारा दिसल्याच्या वेळी जादूगारांना बेथलेहेमला पाठवले आणि त्यांना सांगितले की जेव्हा मूल सापडेल तेव्हा त्याला कळवावे. हे येशूची उपासना करण्यासाठी नव्हते. हेरोद त्याला मारू इच्छित होता. योग्य ठिकाणी पोहोचेपर्यंत जादूगार तायाच्या मागे गेले. त्यांनी त्याची पूजा केली आणि त्याला भेटवस्तू दिल्या. देवाने स्वप्नात हेरोदाकडे परत जाऊ नये अशी ताकीद दिल्यानंतर जादूगार दुसऱ्या मार्गाने त्यांच्या स्वतःच्या देशात निघून गेले. प्रभूच्या एका दूतानेही योसेफला स्वप्नात दर्शन दिले आणि त्याला बाळाला आणि त्याच्या आईला घेऊन इजिप्तला पळून जाण्यास सांगितले. देवाला सर्व काही माहीत आहे आणि तो त्यानुसार प्रत्येक पाऊल उचलतो. देवाने पूर्वेकडून जादूगारांना बाळ येशूला भेटवस्तू देण्यासाठी बोलावले याचा एक आध्यात्मिक अर्थ आहे. सर्व लोकांच्या वतीने जादूगारांनी जमिनीवर पडून पूजा केली आणि मानवजातीला वाचवण्यासाठी आलेल्या येशूला 3 मौल्यवान भेटवस्तू दिल्या. या खजिन्यांमध्ये सर्वात मौल्यवान सोने, धूप आणि गंधर्स होते. या भेटवस्तूंचा आध्यात्मिक अर्थ काय आहे? या 3 भेटवस्तू मिळाल्यानंतर येशूने बदल्यात काय दिले? पहिली सोन्याची भेट होती. जगातील सर्वात मौल्यवान वस्तूंपैकी एक असलेले सोने हे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पण मत्तय 6:21 आपल्याला सांगते, कारण जिथे तुमचा खजिना आहे तिथे तुमचे मनही असेल. सोन्याचा उल्लेख हृदय असाही करता येईल. जेव्हा देवाने आदाम आणि हव्वा यांना निर्माण केले तेव्हा सर्व काही मुबलक प्रमाणात होते. त्यांना कशाचीही कमतरता नव्हती. पहिल्या मानवाच्या पापापासून गरिबी आणि कष्टांनी लोकांच्या जीवनावर कब्जा केला. 2 करिंथकर 8:9 तुम्हाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा माहीत आहे की जरी तो श्रीमंत होता तरी तुमच्यासाठी तो गरीब झाला, यासाठी की त्याच्या गरिबीतून तुम्ही श्रीमंत व्हावे. येशूचा जन्म गोठ्यात झाला आणि तो गरिबीत राहिला जेणेकरून आपण श्रीमंतीत राहू शकू. संपत्तीचे प्रतीक असलेल्या सोन्याची देणगी मिळाल्यानंतर येशूने आपल्याला काय दिले? येशूने तारणाचा मार्ग मोकळा केला जेणेकरून जो कोणी येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो, तो मृत्यूसाठी नियत असला तरी देवाची मुले होण्याचा आणि स्वर्गात प्रवेश करण्याचा अधिकार प्राप्त होतो. पुढे उदबत्तीची भेट होती. उदबत्ती एक सुंदर सुगंध देते आणि दुर्गंधी दूर करते. उदबत्ती देण्याचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे आपल्या अंतःकरणातील अशुद्ध, दुर्गंधीयुक्त वाईट काढून टाकणे आणि त्याऐवजी ख्रिस्ताचा सुगंध मूर्त रूप देणे. मत्तय रात्री 11:27 आपल्याला सांगते, शास्त्री आणि परुषांनो, ढोंग्यांनो, तुमचा धिक्कार असो. कारण तुम्ही रंगवलेल्या कबरांसारखे आहात ज्या बाहेरून सुंदर दिसतात पण आतून त्या मेलेल्या माणसांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या अशुद्धतेने भरलेल्या आहेत. तोंडात जे जाते ते माणसाला अशुद्ध करत नाही, तर तोंडातून जे बाहेर पडते तेच माणसाला अशुद्ध करते. हे माणसाच्या हृदयातील अशुद्धता आणि दुर्गंधी दर्शवते. देवाची इच्छा आहे की आपले आतील हृदय शुद्ध आणि सुंदर असावे. उदबत्तीची देणगी मिळालेल्या येशूने मानवजातीला सर्व अशुद्ध आणि अशुद्ध पापांपासून मुक्त केले आणि आपल्याला पवित्रीकरणाकडे मार्गदर्शन करत राहते. शेवटची भेट गंधर्स होती, जी अँटिसेप्टिक किंवा संरक्षक पद्धती म्हणून वापरली जात असे. प्राचीन काळात गंधर्स राळ औषध, सुगंधी द्रव्य आणि माउथवॉश म्हणून वापरली जात असे. ते शरीराला सुवासिक करण्यासाठी देखील वापरले जात असे. येशूला आध्यात्मिकरित्या गंधर्स अर्पण करणे म्हणजे येशूला आपला अविनाशी आणि अप्रिवर्तनीय विश्वास देणे. येशूने त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना बदल्यात काय दिले? येशूने आपल्याला पवित्र आत्मा दिला, आपल्या मृत आत्म्यांना पुनरुज्जीवित केले आणि आपल्याला अनंतकाळ जगण्यासाठी एक अविनाशी आध्यात्मिक शरीर दिले. आमच्या एकमेव बायबल कुटुंबासाठी पूर्वेकडील जादूगारांनी मानवजातीला वाचवण्यासाठी आलेल्या येशूची आपल्या वतीने उपासना केली.
परंतु येशू सर्व लोकांसाठी बिनशर्त तारणहार बनला नाही. जे लोक आपले हृदय उघडतात आणि येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतात त्यांनाच देवाची मुले होण्याचा अधिकार मिळतो. ज्याप्रमाणे पूर्वेकडील जादूगारांनी सोने, धूप आणि गंधर्स भेट म्हणून दिले, त्याचप्रमाणे आपणही आपल्याला शाश्वत स्वर्ग देणाऱ्या प्रभूला मौल्यवान भेटवस्तू तयार केल्या पाहिजेत. मला आशा आहे की आपल्याला पृथ्वीवर आलेल्या येशूचे प्रेम आणि 3 भेटवस्तूंमागील आध्यात्मिक अर्थ समजतील. सर्वोच्च देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर तो संतुष्ट आहे अशा लोकांमध्ये शांती असो अशी कबुली द्या. त्या नाताळात आपण आपल्या संपूर्ण हृदयाने, आपल्या संपूर्ण आत्म्याने आणि आपल्या संपूर्ण मनाने देवाचे गौरव करूया. मेरी क्रिसमस. देवा, तुझे आभार, तू पापापासून वाचवण्यासाठी एका नीच मानवाच्या रूपात पृथ्वीवर आलास आमच्यासाठी. तू गरिबीत जगलास आमच्यासाठी. तू क्रॉसचे दुःख सहन केलेस. मी प्रेमाच्या प्रभूचे आभार मानतो. आपण नेहमी प्रभूची कृपा लक्षात ठेवूया आणि आनंदी, पवित्र ख्रिश्चन बनूया. नाताळ असल्याने आपण प्रभूचे आभार मानूया आणि प्रभूच्या प्रेमाची आणि देवाच्या कृपेची परतफेड करूया. मी तुला सर्व आभार आणि गौरव देतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमेन.